ओके ओके ओके, मोठा गेम झाला प्रस्तुत. सॉकर खाल्लेला माणूस मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. सॉकर खाल्लेला माणूस हा एकुलता एक मराठी पॉडकास्ट आहे जो इंग्लिश प्रीमियर लीग बद्दल आहे. हा एकुलता एक मराठी पॉडकास्ट आहे जो खरं तर इंग्लिश मध्ये आहे. माझ्याबरोबर माझा कोस्ट आहे ओमकार. ओमकार, हॅलो. ओमकार, आज काय नवीन आणलेलं आहेस? आज नवीन हे आणलंय की परत जुन्या गोष्टी परत घेऊन आलोय आपण. यावेळेस मिडवीक मॅचेस नसल्यामुळे आपण ती हम्म, आठवते का, ती ही सेगमेंट परत करायला आपल्याला वेळ मिळालाय. पण यावेळेस आपण ती नुसती शाबास. नुसती आणली नाहीये. हा, यावेळेस आपण ट्विस्ट घेऊन आलो त्याच्याबरोबर, कारण आता नुसती ती आठवून चालणार नाही. काही लोकांना तो पण आवडतो. तो त्यामुळे आपण तो आता आठवतो का तो? इन दिस वोक एरा वी हॅव टू बी हा. कॉग्निझेंट लव्ह इज ऑफ लव्ह इज द लव्ह. फॅक्ट. येस. हा, कॉग्निझेंट ऑफ द फॅक्ट दॅट लव्ह इज लव्ह. तर तुम्हाला तो आठवतं का तो? आपण चालू करतोय. सो इन्स्टेड ऑफ मॅच आपण प्लेयर्स बद्दल बोलणार आहोत. आय डोंट थिंक सो देर इज अ बेटर प्लेअर जो प्रीमियर लीगला असं डिफाईन, ऍक्च्युली फक्त प्रीमियर लीगला नाही, इंग्लिश फुटबॉलला डिफाईन करू शकेल असा प्लेअर कोण नाहीये. आणि इट्स अ न्यू पार्टी. यू कॅनॉट स्टार्ट अ पार्टी विदाउट. येस. जेमी वार्डी. कारण लव्ह इज लव्ह जितकं खरं आहे तितकंच वन लव्ह पण खरं आहे. आणि इट्स वन लव्ह कारण जेमी वार्डी हॅज स्कोर्ड अ गोल. नाही, अरे, जेबी वाडी, आय मीन, आय नाही, आय रिअली वॉन्ट ही टू. वुड बी ऑन द फ्लॅग ऑफ द इंग्लिश फुटबॉल पिरामिड ना. इट म्हणजे त्याचं शुड, सगळं करून झालंय. त्याने सगळं केलेलं आहे. ही इज डन एव्हरीथिंग. नाही, पण त्याचं किती करिअर असं म्हणजे खूप सही असलं तरी असं वाटतं की एक काहीतरी मिसिंग आहे. पण देन यू रिअलाइज की जेमेवाडी इज 37 इयर्स ओल्ड आता. येस. आणि ही स्टील प्लेज लाईक ही इज इन हिज 20s. या. And I'm not going to chat shit about Jamie Vardy because if you chat shit, यू गेट बँग्ड. yes. So I can't afford to do that. So let's get into player profile. Jamie Vardy. Okay. Jamie Vardy, very, very, very humble beginnings. Yes, but त्याचा, no, sorry. I don't want to start from the humble beginnings. you want to I start want from to, the glory? no. I want to start with a question. Ki, Ha. when was the first time you took Jamie Vardy seriously? Quite honestly, the season winning, uh, like the season winning season of Right, Leicester, but quite honestly. all of us started taking him seriously that season. But at Yes. what point was it dilly dong for you? मैं हे- No, for me, it will be the moment he broke Van Nistelrooy's record. yeah. So त्या वर्षी Thir- त्याचे 13 goals in 11, 13 goals in 11 starts. Consecutive. right, 13 goals in 11 starts is in the middle ना. That was when Yeah. हे असं वाटायला लागलं की नाही हा सीझन काहीतरी वेगळा आहे. हा सीझन हो. नाही, हे इट्स नॉट अ रनअवे सीझन फॉर द टॉप 4 क्लासिक बिग सिक्स साठी काही नाहीये. हो हो, एव्हरीवन वॉज सगळ्यांचेच फॉल्टरिंग. लागलेले. हो सगळ्यांचे थोडेसे लागले होते आणि ते संपतच नव्हतं त्यांचं की हे आता पडतील जे म्हणजे यावर्षी फॉरेस्टची सुरुवात जशी होती हो. तसं थोडंसं ते झालं. बट दे नेव्हर स्टॉप्ड. दे They जस्ट did. नेव्हर स्टॉप्ड विनिंग. सो आय थिंक डिसेंबर एंड का जानेवारीची मॅच आर्सेनलच्या अगेन्स्ट जो वेलबेकच्या केसांना लागून गोल गेला. इन हा. दॅट सीझन दॅट वॉज द लास्ट मॅच दे लॉस्ट. येस. आणि त्याच्यानंतर ते येस. हरलेच नाहीयेत. सो त्यांचा तो टायटल रन इन वॉज फेनॉमिनल. देर वर ओनली टू टीम्स दॅट वर परफॉर्मिंग, लेस्टर अँड टॉटनम. आणि इट वॉज अ 2 horse रेस अँड स्टील टॉटनम केम इन थर्ड. सो ते एक नेहमीच जे एक फुटबॉल हेरिटेज. दिस इज हा, द हिस्ट्री फुटबॉल. ऑफ द टॉटनहम. पण नाही, लेट्स गेट टॉकिंग ऑफ बॅक टू जेमी जेमी वार्डी. वाडी तो. येस. या. कारण त्याच्या आदल्या वर्षी तो प्रीमियर लीग मध्ये पहिल्यांदा खेळला विथ लेस्टर आणि इन हो. 34 गेम्स ही हॅज 5 गोल्स. येस येस. आणि ऑफ मी दोज ते 5 लिहिलेलं. गोल्स, वन ऑफ द 5 गोल्स केम ॲट अ टाइम वेन दे वर शुअर शॉट गोइंग डाऊन येस. अँड गॉट देम अ अनलाइकली विक्ट्री, राईट. आणि या. त्या पॉइंट पर्यंत इट वॉज लाईक अरे यार हे अजून एक वर्ष खेळणार आहेत का बोर टीम, असं मला झालं होतं. आणि ही आणि मॅच आपण डिस्कस पण केली आहे ना. राईट. But सो the season after, again, this is pre-Haaland, so 24 goals in a season was a big enough number to येस, uh, set ही you बिकेम apart त्या from the सीझन, herd. त्या सीझन मध्ये ही बिकेम द ओल्डेस्ट प्लेअर एव्हर टू विन अ गोल्डन बूट.
सो Yeah. तसं आहे. द फर्स्ट सीझन इन प्रीमियर लीग ही हॅड 5 goals पण ही हॅड 10 assists. दॅट वॉज व्हॉट वॉज हा. इम्पॉर्टंट. सो दॅट रिअली हेल्प लेस्टर आणि त्याने सिंगल हँडेडली खेचलेली ती लेस्टर ची हे. आणि ऍट द एंड ऑफ द सीझन दे There are three players you remember from that side basically. येस 15-16 Two of whom were robbed basically. Yeah. N'Golo Kante went to Chelsea, and Man City, Man and City, Jamie. And in a parallel world, Jamie Vardy went to Arsenal. yeah. To be very honest, for the first time Arsenal did match up the हे म्हणजे त्यांना फक्त £1 वगैरे Right. नाही दिलेला. त्याने म्हटलं की तुला हा, 22 हा. मिलियन तुझा हे आहे, आम्ही 22 मिलियन भरतो. अरे पण क्रेडिट वेअर क्रेडिट इज ड्यू बिकॉज जेमी वार्डी being the party animal he is, he got a chance की तू पार्टी सेंट्रल ऑफ इंग्लंड लंडनला येऊ शकतोस. पण तो म्हणाला नाही मला लेस्टरलाच जायचंय कारण आमच्या टीम मधनं सगळी पोरं निघालेली आहे आणि ही पोरं निघाली तर आम्ही कुठे असणार. सो ही स्टेड बॅक. क्रेडिट वेअर क्रेडिट इज ड्यू. Yeah. आणि अगेन that is that typical no I wouldn't say typical English this but that traditionalist English mindset when it comes to Correct. football So, की ह्या क्लबलाच राहणार. This club made me what it is, and I am not leaving this. So But in hindsight, over the course of 100 years of history, not taking the Arsenal move might seem like a bad deal. पण ज्या पॉइंटला ते झालं होतं ना ते ते रेट्रोस्पेक्टिव्हलीच सगळं आठवत. बरोबर. पण Yeah. तिकडे पण आय थिंक लेस्टर फिनिश्ड 4 seasons above Arsenal in that Yes, period. yes. So it's because of him na, and he has like त्याचं प्रीमियर लीग फॉर्म अंटिल अगेन द सीझन दॅट दे वर रेलिगेटेड इन, त्याच्यात बाकी सगळ्या सीझन मध्ये त्याचे 10+ गोल्स तरी आहेतच. 2दा 20 अँड अबव आहेत. आणि द सीझन वेर दे गॉट रेलिगेटेड ही वॉज ऑल्सो इंजर्ड. ही वॉज ऑल्सो लाईक ही वॉज त्या वर्षी पण आपण त्याला हेच केलं होतं की अरे हा झाला आता म्हातारा. दॅट वॉज वेन ही वॉज 35. एक वर्ष चॅम्पियनशिप मध्ये जाऊन परत येऊन आता he's like the shining beacon in that struggling Leicester team right now at 37 in the Premier League. And Nistel Roy ज्याचा रेकॉर्ड त्याने तोडला, he's playing for him right now. I don't think so. Vardy is playing for Nistel Roy. I think Nistel Roy is playing for Vardy. Super dependent on him. Let's go back to the title winning season 15-16. Yes. Mahrez, Kante, Vardy, all in team of the season that year, obviously. And like I said, he was winning. He was the oldest person to win a Golden Boot. आणि तो एकच रेकॉर्ड नाही सेट केला त्याने, एक रेकॉर्ड सेट केला फॉर अन इंग्लिशमॅन जो आजपर्यंत कोणीही केलेला नाहीये. गेस करू शकतोस का काय तो रेकॉर्ड? ओल्डेस्ट डेब्यू फॉर इंग्लंड? नाही. That is also there, oldest debut for England, but this is a bit more important असं म्हणू शकतो. Okay. Highest ranking Englishman in the Ballon d'Or list. Wow. Yes. That season. Wow. Yeah. He was in the 2016 Ballon d'Or list. He was 8th. No Englishman has ever reached that level since or before. But that is just a bias against England ना, कारण that is so obvious. हो, कारण म्हणजे साकाला तर द्यायलाच पाहिजे त्यांना. नाही, साकाचं सोड, ते तर मी हो ठीक आहे आपलं ओपिनियन आहे ते, पण टू थिंक at his prime Lampard never made it. Yeah. Also, it's just unfortunate that he was playing football जेव्हा मेसी आणि रोनाल्डो वर ऑल्सो at their peak. So it is तिसरा चौथा ना, मला लाईक तो बायस आहे थोडासा, हे खरं आहे, कारण लाईक आय वॉज जस्ट लुकिंग थ्रू स्टॅट्स ऑफ असिस्ट. आणि आता थोडंसं डायग्रेशन होईल, पण इनिएस्टा आणि जावीपेक्षा लालिगामध्ये ओझिलचे असिस्ट जास्त आहेत. पण anyway, but Jamie Vardy as a player, let's go back to the beginning. मला तरी वाटतं because he is the person he is because of his humble, म्हणजे अशक्य जास्त humble beginnings. Born in Sheffield, was a childhood Sheffield Wednesday supporter, आणि तो शेफिल्ड वेडनेसडेच्या अकॅडमीमध्ये पण खेळलाय. जेव्हा तो 16 वर्षाचा होता, त्याच्या अकॅडमीने त्याला सांगितलं की भाऊ तू फुटबॉलर नको बनू, तुला नाही जमते हे. आणि ज्या माणसाने हे सांगितलं त्यांनी कधी रिझाईन केलं हे मला हा ट्रिव्हिया मला तो सध्या काय करतो, कारण त्याला नाही येत फुटबॉल क्वाईट एव्हिडेंटली.
हो. मग त्याच्यानंतर तो गेला स्टोकब्रिज पार्क स्टील्स नावाच्या ओ एथ येस, टियर टीमला, एथ टियर येस, टीम, जिकडे येस. तो दिवसा फॅक्टरीमध्ये काम करायचा आणि संध्याकाळचा फुटबॉल खेळायचा. तो ज्या बरोबर. फॅक्टरीमध्ये काम करायचा ती फॅक्टरी अशी मेडिकल सप्लायज वगैरे बनवायची, स्टील फॅक्टरी हम्म, होती आणि हम्म. क्रचेस वगैरे बनवायचे. सो हा. तसायचं. तिकडे तो 12 तासची फॅक्टरी शिफ्ट करून मग हम्म, फुटबॉल खेळायला यायचा त्याच्या पोरांबरोबर. हम्म, ही मेड इज सिनियर डेब्यू इन 2007 ऍट द एज ऑफ 20. ठीक आहे. हम्म. आणि स्टॉकब्रिज पार्क स्टील्स चे नंबर ऑफ सपोर्टर्स जे त्याला बघायला यायचे तेव्हा was a whopping 761 people in the stands. क्या बात आहे. सो तिकडनं दॅट वॉज दिस. मला अपार्ट फ्रॉम स्टॉकब्रिज दॅट मधला त्याचा तो किस्सा मला आठवतोय. लाईक देर समथिंग वन ऑफ द प्रीमियर लीग पॅकेजेस ऑर सम इंटरव्ह्यूज हॅड इट हा बॅक वेन, त्या टायटल विनिंग सीझन मधला एक इंटरव्ह्यू आहे हा की स्टॉक्सब्रिज मध्ये त्याचा एक फोटो आहे. आय थिंक तो इंटरनेटवरती रेअरली सापडतो, पण त्याचा एक हा फोटो आहे वेर ही इज प्लेइंग अ गेम विथ अ अँकल टॅग येस. बिकॉज ही सो वॉज आय वॉज गेटिंग देअर, आय वॉज गेटिंग देअर. जेमी वर्डी वॉज अ स्ट्रेट अप पार्टी बॉय. म्हणजे ब्लोक ब्लोक. हा, ही वॉज अ ब्लोक. म्हणजे टू अ पॉइंट वेअर प्रॅक्टिसला पण ही यूज टू कम स्टिंकिंग ऑफ बूज, तसं आहे. हम्म, आणि तरी तो बँगर्स करायचा. टू अ पॉइंट वेअर एका पब स्टिंट मध्ये, म्हणजे एकदा एकदा तो पबला गेलेला आणि तिकडे बार मध्ये मारामारी केली आणि ही वॉज अरेस्टेड ऑब्विसली. आणि जस्ट सो ही कॅन पार्टिसिपेट, तिकडच्या कोर्टने म्हटलं की तू अँकल मॉनिटर घालून खेळायचं, सो दॅट ही वॉज नॉट अलाउड टू ड्रिंक. कारण अँकल मॉनिटर ऑल्सो नॉट ओनली इज लाईक तू पळून जाणार आहे वगैरे, तुझे अल्कोहोल लेवल्स पण मेजर करतात. सो तो अँकल बरोबर. मॉनिटर घेऊन खेळलेला आहे. देर हॅव बीन टाइम्स, पण आणि किती दिस इज किती ट्रू. दारू प्यायला लागेल, किती दारू प्यायला लागेल की अँकल मधल्या मॉनिटरला कळतंय की आपण दारू प्यायलोय. देर हॅव बीन टाइम्स की तो फर्स्ट हाफ खेळायचा आणि सेकंड हाफला घरी जायचा, कारण त्याचं जे लिमिट होतं बाहेर थांबायचं ते कर्फ्यू. संपायचं. हा, त्याचा कर्फ्यू संपायचा, म्हणून सेकंड हाफला तो खेळायचा नाही आणि घरी जायचा. तर सो पहिल्या हाफ मध्ये तुम्ही हॅट्रिक मारल्यानंतर नाही खेळायला लागत सेकंड हाफ. हा, सिम्पल एज दॅट. सो तसा तसा किस्सा आहे. त्याला पर मॅच तेव्हा फी £30 मिळायचे टू पार्टिसिपेट इन एव्हरी मॅच. आणि दॅट वॉज इट. म्हणजे एथ टियर मध्ये क्याही खेळ सकते हो. सो देन त्याच्यानंतर पुढच्या वर्षीच हॅलिफॅक्स टाउनने त्याला ऑफर दिली की तू आमच्या बरोबर ये, एक लीग वरती खेळ. तर 7th टियर ऑफ फुटबॉलला पोहोचला तो. आणि त्याची ट्रान्सफर फी तेव्हा £15,000 होती. सो हॅलिफॅक्स पेड £15,000 टू स्टॉकब्रिज टू गेट हिम ऑन बोर्ड. आणि हॅलिफॅक्स टाउनच्या फर्स्ट इयर मध्येच त्याने 25 गोल मारले. येस. नॉट ओनली दॅट, त्याची टीम टायटल जिंकली आणि प्रमोशन झालं त्यांचं. ठीक आहे. सो दे वेंट टू 6th इयर, बट ऑब्विसली ही स्पेंड ओनली 1 year देअर बिकॉज फ्लीटवूड टाउन ऑफर्ड हिम की तू आता आमच्याकडे ये खेळायला इन द 5th इयर कॉन्फरन्स लीग. नाव बी इट इज गेटिंग सिरियस. ओके. करेक्ट. तिकडे पण त्याने फर्स्ट सीझन मध्ये टायटल आणि प्रमोशन मारला तिकडे. दॅट इज द सीझन. तो कैरीचा आंबा झालाय ना बेसिकली आता. हा, कैरीचा आंबा आलाय. दॅट करेक्ट. ब्लूम हॅज हॅपन्ड. येस. सो तिकडे झालं. त्याच्यानंतर त्या फर्स्ट सीझन नंतर विथ फ्लीटवूड ब्लॅकपूल ऑफर्ड £750,000 फॉर हिज ट्रान्सफर, and Fleetwood Town rejected that offer. So, and the manager at Blackpool then, Ian Holloway. So, जो प्रीमियर लीग मध्ये पण आलेला विथ ब्लॅकपूल. सो त्याने रिजेक्ट केली. ही स्पेंड अनदर इयर देअर. And then after that, the famous Leicester City move happened for him. Obviously, he jumped from 4th tier to 2nd tier directly, and for a whopping £1 million fee. कसं आहे, मजा म्हणजे in the first season he scored only 4 goals in 26 matches. बरोबर. चॅम्पियनशिप त्याला लोकांनी म्हटलं, चॅम्पियनशिप तेरको तेरा औकात समजे, अभी तू नीचे ही खेल वगैरे. सेकंड सीझन 16 goals, प्रमोशन टू द प्रीमियर लीग.
अँड ही वॉज स्टील Simple as that. सेकंड फिडल राईट ऍट दिस पॉइंट. तो लाईक सेकंड Yeah. स्ट्रायकर होता त्यांचा बिहाइंड हो. उलोआ उलुआ. आणि हंट So, आय थिंक इफ आय एम नॉट रॉंग. हंटच आहे ना त्याचं नाव. नाही मला हंटर मला नाही आठवत. एनिवे. सो सेकंड सीझन विथ लेस्टर he won the league, got promotion to the Premier League. At this point, he was 27 years old. Yeah. So his Premier League debut was at 27, and then, as they say, rest is history. What he did at Leicester हे सगळ्यांनाच माहिती आहे. हे झालं करिअर वगैरेच्या गोष्टी. म्हणजे जेमी वार्डीचं करिअर आपण किती अजून डिस्कस करू शकू. जेमी बरोबर. वार्डी एक कॅरेक्टर आहे प्रायमरली. म्हणजे मला त्याच्यासाठी हे डिस्कस करायचंय. तो तर कॅरेक्टर आहे, त्याची बायको पण कॅरेक्टर आहे, पण तो आपण वेगळा एक सेगमेंट करू शकतो की हा त्याच्या तो बायकोने पॉडकास्ट काय नाहीये. त्याच्या बायकोने काय काय कांड केलेले आणि मोठा कसं शेम कोर्टात झाला. वगैरे पोहोचलेलं. हा. आणि सध्या बाय द वे कॉलिन रूनी, वेन रूनीची बायको त्या शो मध्ये, रियालिटी शो मध्ये सध्या, ते आय एम अ सेलिब्रिटी गेट मी आउट ऑफ युअर वगैरे मध्ये, ती आता रियालिटी शो स्टार पण झालेली आहे. क्या बात आहे. एनिवे डझंट मॅटर. ही 2-3 नावं तुम्ही गुगल केलीत तर तुम्हाला ते सापडेल का? रेबेका वार्डी, कॉलिन रूनी, कॉन्ट्रोवर्सी, हे गुगल करा. ब्युटिफुल. म्हणजे सोप ऑपरा पण एवढं भारी नाही. आणि तुम्हाला वाटतं इंस्टाग्राम स्टोरीज, इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर्स इंडियाचे कांड करत, करेक्ट. त्यांचे बघा काय काय करत. कधीच असं आपल्या बरोबर होऊ नये की आपल्या चॅटचे स्क्रीनशॉट इंटरनेटवर आहेत. कधीच कोणाबरोबर होऊ नये. इंटरनेट कलेश काय असतं हे कळेल तुम्हाला. The best part was all of this was happening live in front of us. Like, Yes. two legendary Premier League players च्या बायका भांडतायत on the internet. Phenomenal. जेमी वार्डी, apart from his footballing thing, आपण अजून काय काय भरपूर गोष्टी डिस्कस करू शकतो. Along with his wife Rebecca, he has a pub which is called Wardy's Arms. Okay. आणि आपल्यासारखंच तिकडे दर बुधवारी ट्रिविया नाईट्स असतात. बिकॉज जेमी वार्डी इज अ बिग फॅन ऑफ ट्रिविया नाईट्स. बट त्याचा एकच रूल आहे त्या पब क्विज मध्ये. काय असणार तो रूलचा? एका तरी प्रश्नाचं उत्तर जेमी वार्डी असायला पाहिजे. नाही, एक अख्खा राऊंड ऑफ क्विज हॅज टू बी ऑन जेमी वार्डी. ओ वाव. बिगर इगोमेनियक दॅन आय थॉट ही इज. एक अख्खा राऊंड हॅज टू बी अबाउट जेमी वार्डी. म्हणजे भन्नाट प्राणी आहे तो. अजून एक म्हणजे ते इलेक्ट्रॉनिक टॅक्सचं तर आपण बोललोच. हिज बेस्ट थिंग इज त्याचा प्री मॅच डाएट काय आहे माहिती आहे का? करेक्ट. He has done more for Red Bull than Max Verstappen has. So his pre-game diet is 2 cans of Red Bull, a packet of crisps, and a black coffee. To be very honest, वयाच्या 37व्या वर्षी आपल्याला टेन्शन येईल एवढं खायला किंवा प्यायला. हो नाही, त्यानंतर मलाही खेळता येईल आय थिंक प्रीमियर लीग मध्ये 60 मिनिटं तरी. कारण इट्स जस्ट यू आर जस्ट मसल अँड कॉफी ऍट दिस पॉइंट राईट, लाईक कॅफिन. आणि थोडंफार एनर्जीसाठी बटाटा पण आहे. पण इजंट देअर अ थिंग अबाउट लाईक 3 eggs और समथिंग, लाईक ब्रेकफास्टला 3 अंडी, 1 रेडबुल, त्यानंतर कॉफी आणि रेडबुल. बट प्री मॅच म्हणजे प्री मॅच युजली इधर इट्स जस्ट एनर्जी जेल्स किंवा अ लिटल बिट ऑफ कार्ब लोडिंग वगैरे. हा 2 रेडबुल पितो रे. कोण पितो 2 रेडबुल? It's the exact opposite of the ideal Wenger player that we all have learned ना, की त्यांनी लाईक पोर्शन कंट्रोल केलेलं क्रिएटिन आणि लाईक सुपर सोल्जर्स बनवायचे बेसिकली दॅट रन फास्टर देन द रेस्ट ऑफ द वर्ल्ड. त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट खेळून, सिगरेट मारून, दारू पिऊन, सगळं करूनही 25 गोल मारता येतात प्रीमियर लीग मध्ये इन धिस एरा. आय एम नॉट टॉकिंग अबाउट द 90s अँड द 80s वेअर हो सगळेजण मॅच हाफ टाइमला पण बिअर प्यायचे. पण इन धिस एरा वेअर दे आर सो हेल्थ कॉन्शियस एव्हरीवन. आणि त्यांचं सगळं लाईक प्रत्येक प्लेअरच्या मागे एक माणूस उभा आहे जो त्याला सांगतोय आता हे खा आणि आता ते खा. आणि त्यात हा जेमी वार्डी आहे, हु इज नाव लाईक 180 goals for Leicester in the past 10 years. Yes. अजून एक म्हणजे क्लाडिओ रायनेरी च एक हे होतं टीम सेलिब्रेशन काइंड ऑफ थिंग दॅट दे वर अलाउड टू हॅव पिझ्झाज इफ दे विन. आणि जेमी वार्डीने त्याच्यात पण म्हणलं ठीक आहे पिझ्झा तर पिझ्झा, पण टॉपिंग्स मी सिलेक्ट करणार. सो बेसिकली हॅम अँड चिली चीज पिझ्झा इज
द लेस्टर फेवरेट पिझ्झा बिकॉज जेमी वाडी साईड नाही सगळ्यांनी हेच खायचं. हा. मला मला नशीब नाही त्याच्यावर थोडस रेडबुल टाका वगैरे नाही केलंय ते. अजून तीन तीन त्याच्या अजून खूप सही किस्से. एकदा तो he was at a party and he decided to take the DJ booth over and he's a great DJ apparently but त्याने सगळं कसं ग्रेट. त्याने फुल बॉबी देओल सारखं केलं. त्याने सलग 1 तास वार्ड इज ऑन फायर हे गाणं प्ले केलं. ते एक आहे. अजून एक किस्सा म्हणजे एकदा म्हणजे ही इज नोन टू बी अ व्हेरी फेमस प्रँकस्टर. तर एकदा तो ट्रेनिंग ग्राउंडला लेस्टर सिटीच्या ट्रेनिंग ग्राउंडला सर्वात आधी पोहोचला आणि जस्ट टू प्रँक ऑन द ग्राउंड कीपर त्याने फेक स्नेक्स टाकले ग्राउंड मध्ये. बट अँड वन ऑफ माय अनदर फेवरेट वॉज की जेव्हा ते चॅम्पियन झाले तेव्हा त्याच्या फॅन्सने म्हटलं की हे तू एक टॅटू करायला पाहिजे टू कमॉमरेट द फॅक्ट दॅट यू आर द प्रीमियर लीग चॅम्पियन्स. तर त्याने काय केलं त्याच्या सगळ्या मित्रांना गोळा केलं, त्यांना एक शार्पी दिलं आणि म्हटलं ड्रॉ द वर्स्ट चॅम्पियनशिप फोटो यू कॅन आणि त्याने ड्रॉ केला आणि त्याने त्याचा टॅटू केला. दॅट्स फॅन्टॅस्टिक. नाही हे लाईक यू लिव्ड युअर लाईफ म्हणजे ऍट दिस पॉइंट ये जिंदगी जिया आहे बंदा असं. तर नाही मला एक त्याच्याबद्दल सांगायचं लाईक द काइंड ऑफ प्लेअर दॅट आय एन्जॉय वॉचिंग फुटबॉल फॉर राईट. त्यातला एक महत्वाचं कारण लाईक द प्लेयर्स हू वाइंड अपोनंट्स अप. जनरल खोड काढायची, जनरल लाईक बँटर करायचा अँड इट डझंट स्टॉप ऍट दी ऑपोजिशन, इट्स ऑलवेज द ऑपोजिशन फॅन्स एज वेल. त्याचं ते दॅट शुशिंग सेलिब्रेशन रिक्वायर्स अ लॉट टू बॅकअप ना. म्हणजे तू ते करून घाण नाही खेळू शकत. ऍव्हरेज प्लेअर यू कांट बी यू कांट बी समवन फ्रॉम स्पर्स अँड देन डू दॅट क्वाइट ऑनेस्टली. करेक्ट. आणि लाईक ते अजूनही गेलं नाहीये रे त्याचं. ही इज नियरिंग 40 अँड द फर्स्ट गेम दिस सीझन वॉज स्पर्स लेस्टर राईट. आणि त्यात दे वर ट्रेलिंग फॉर अ वाईल आणि त्यानंतर तो हरत असताना पण टनेलमध्येच रेडबुल पित आला. हा ठीक आहे चल मी आलो आता खेळायला. करेक्ट. आला तो आला आणि देन लाईक बिकॉज दे वर चॅन्टिंग अगेन्स्ट लेस्टर त्यांनी जनरल एक टायटल जिंकलोय मी आणि तुम्ही काही नाही जिंकलाय हे केलं तिथे ऍट दी एज ऑफ 37. सो मला लाईक इट्स जस्ट ब्युटिफुल. मला अजूनही वाटतं दॅट इज नॉट द मोस्ट against Spurs celebration he's done. I'm going to end this segment with this one prank that he did. This happened at England camp. तेव्हा सगळे प्लेयर्स होते आणि वार्डीने हॅरी केनच्या पोराला, तो एक का 2 वर्षाचा होता, त्याला शिकवलं की जेव्हा जेव्हा तुझे बाबा असे समोरनं जातील ना फक्त एक फ्रेज म्हणायची. ती फ्रेज होती बट डॅड वार्डी इज बेटर. आणि तो पोरगा म्हणत होता. आणि तेव्हापासून हॅरी केनचं तोंड बंदच झालं नाहीये, तो असाच आहे. कम ऑन यार. म्हणजे दिस इज पीक बँटर अँड दिस इज पीक इंग्लिश बिहेवियर आणि दिस इज पीक इंग्लिश फुटबॉल प्लेअर. And in true American fashion, they are trying to take this story and make this theirs. त्याच्या लाईफ राईट्स घेतलेत, लाईकनेस राईट्स घेतलेत फॉर अ बायोपिक. तर मी हॉलिवूडला सांगू इच्छितो आमचं बघून झालंय गाईज, आम्ही हे लाईव्ह बघितलंय. तुम्ही प्लीज कुठल्या तरी असा ऑफ ऑल थिंग्स आय थिंक त्याच्या बायोपिक मध्ये टेनेट स्टार करावं असं मला वाटतं. आणि कन्सिडरिंग इट इज जेमी वार्डी इट इज व्हेरी मच पॉसिबल. तो करायला लावेल. That is the only way I'm watching that film. Yeah, hands down. I think they should name the film Chat Shit Get Banged. I don't think so. There is a better movie title to that. No Wardy, no party, guys. No Wardy, no party. And I don't think so there is ever going to be a better character in football like Jamie Vardy. तो होता आमचा, तुम्हाला तो पहिल्यांदाच हा सेगमेंट केला या शो वरती. तर कसा वाटला सांगा. तुमचा पण कोणता आवडता प्लेअर असेल जो असं म्हणजे आहे, म्हणजे त्याचं फक्त फुटबॉल इज लाईफ नाही म्हणजे इनिशियली जरा आपण टॉप 6 अवॉइड करूयात. जरा फन प्लेयर्स घेता आले तर मजा येईल. म्हणजे न्यूट्रल फन्स. येस. Barclays man. So quite honestly, before Barclays man trended, we had thought of this idea, but then Barclays man happened and we were like,
ठीक आहे आपण हे करूया. बट या आय मीन व्हॉट अ कॅरेक्टर अँड आय वुडंट बी लाईक ट्रू नाईस बार्कलेज टू ब्रो. मीट यू. But I don't think so. We could have started this segment with any other player who's better than this, to be very honest. येस. So, Jamie Vardy, salute. And this is our small little ode to you. Anyways, moving on to the next segment, which is प्रिव्ह्यू व्ह्यू व्ह्यू preview. व्ह्यू व्ह्यू. प्रिव्ह्यू मध्ये कोणते कोणते गेम्स होणार आहेत ओमकार? या आठवड्यात सम इंटरेस्टिंग टॉप ऑफ द टेबल क्लॅशेस, जरा गॅप कमी झाली आहे, तर बाकीचे टीम्स कशा परफॉर्म करतात बघायला मजा येईल. आर्सेनल ॲट होम अगेन्स्ट एव्हर्टन, वेर दे एन्जॉय स्कोरिंग अ लॉट ऑफ गोल्स. लिव्हरपूल आर प्लेइंग फुलम, सो माझी दुसरी टीम होपफुली परत लिव्हरपूलला हरवेल. चेल्सी आर ॲट होम अगेन्स्ट ब्रेंटफर्ड, आणि सो गोल्स खूप होणार आहेत बेसिकली मॅच मध्ये. आणि मंडेचा गेम आहे तर तो आपण एपिसोड मध्ये कव्हर नाही करू शकणार आहे. करेक्ट, ऍज नाही युजुअल. नाही सॉरी, संडे लेट नाईट गेम आहे 12:30. माय बॅड. आणि फॉरेस्ट ॲस्टन विला आहे. पण या आठवड्यात सगळा एअर टाइम, सगळ्या पॉडकास्ट, सगळे प्रोग्रामिंग जी कुठे काही कोणी करतंय ते एकाच मॅच बद्दल बोलणार आहेत. आणि ती मॅच एकाच शहरात होते कायम, कारण त्या दोन्ही टीम्स एकाच शहरातल्या आहेत जिथे खूप पाऊस पडतो. म्हणतोस आणि बोथ टीम्स डेफिनेटली निडिंग अ विन. फॉर द फर्स्ट टाइम असं झालंय की दोन्ही टीम्स वर प्रेशर खूप जास्त आहे. I think- बिकॉज दे आर द टॉप ऑफ द टेबल किंवा काय, दोघही ऐसा- मिडिओक्रिटी मध्ये तसं झालेलं आहे सिच्युएशन. ऐसा पहली बार हुआ है 17-18 सालों में. कारण हा. पहिली 10 वर्ष युनायटेड डॉमिनेट करत होते, गेली 10 वर्ष सिटी डॉमिनेट करतायत, आणि या सीझन मध्ये दोघही भाऊ डॉमिनेट होत असल्यासारखे. आहेत. तर जसा यार कहा झालेला आहे. So Correct. this can only result in two things. Either it's going to be a draw, a dull draw. करेक्ट, नाहीतर नील ड्रॉ. नाहीतर मारामारी. म्हणजे बर्नार्डो सिल्वा नावाचा एक चिवावा कुत्रा आहे ना, तो कोणातरी नडणार आहे असं वाटतंय मला, 5 फूट 3 इंचाचा. काही नाही, मी पहिल्यांदा पॉपकॉर्न मागवणार आहे फुटबॉल बघायला यावेळेस. आय एम हिअर फॉर इट. दोन्ही टीम्स हरू शकतात का प्लीज? पण नाही, दॅट इज द मोठा Yes. गेम ऑफ द वीक. आणि मोठा गेम ऑफ द वीक असल्यामुळे आपण काहीतरी वेगळं डिसाईड करायचं ठरवलं. ते काय डिसाईड केलंय आपण आपल्याला क्रिकेटमध्ये हे करायला खूप मजा आली होती आपल्या दुसऱ्या एपिसोडमध्ये, तर आपण ती सेगमेंट इथे पण आणायचा विचार करतोय, विच इज काल्पनिक 11 बट जॉईंट 11. आणि आपण दोघांनी हे ठरवलंय की दोघांनी एक एक टीम निवडायची. कितीही अवघड असलं सिटी आणि युनायटेड मधली एक निवडणं, की मला ही करायची आहे, तरी ते केलंय आपण. सो आदित्य, तू अशी फर्स्ट ऑफ ऑल इट इज नॉट फर्स्ट ऑफ ऑल ऑल टाइम 11 असं नाहीये. लोकांना परत सांगतोय, इट्स वन पर्टिक्युलर मँचेस्टर डार्बी. येस. And I have been given to choose युनायटेडची कोणती तरी एक मँचेस्टर डार्बीची मॅचची टीम, आणि सेम वे मँचेस्टर डार्बी मधली एक कोणती तरी मॅच जिकडे मॅन सिटीची टीम ओमकार मी निवडली आहे. आणि त्यांच्यात आता दोघांत एक भांडण आम्ही लावणार आहे. दीज आर अक्रॉस एराज. ती त्याच मॅच मधल्या दोन टीम्स नाहीयेत, पण वेगळ्या वेगळ्या टीम्स आहेत. आणि तुझी मँचेस्टर युनायटेड टीम कुठली आहे मग? माझी आहे 2006-9 डिसेंबरची, जिकडे युनायटेड 3-1 जिंकलेली ऍट ओल्ड ट्रॅफर्ड. ही मॅच आहे. मी तुला लाईनअप आत्ताच सांगणार नाही, कारण ते भांडायला जास्त मजा. एक एक करके करेंगे. तुझी सिटीची कोणती टीम सिलेक्ट केली आहे? माझी मॅन सिटीची टीम इज द मोस्ट फेमस 6-1 विक्ट्री ऍट ओल्ड ट्रॅफर्ड. इट्स ऑल ब्लू नाव बेसिकली. हो. I'll tell you very honestly. So the one clause that we had decided की जी आपली टीम आहे ती जिंकली पाहिजे ती मॅच. असं नाहीये की ती हरून आपण ती सिलेक्ट करतोय. I had to scroll down a few pages. I'll be very honest. I had to scroll down a years because सिटीचं डॉमिनेशन दिसलेलं आहे, म्हणजे खूप जास्त व्हिज्युअली दिसलेलं आहे. मी तसं म्हणलं तसं, इट्स जस्ट लाईक अ पॅराडाईम शिफ्ट इन मँचेस्टर ओव्हर द पास्ट फ्यू इयर्स. It took a lot of money and a lot of charges to get here, but hey, football results are still football results. ठीक आहे. सो तुझी 11 रेडी आहे, माझी 11 रेडी आहे. माझी 11 रेडी आहे. येस. लेट्स बिगिन विथ द गोलकीपर.
हे तू जिंकणार आहेस नाही का? कोण आहे तुझा कीपर? माझा कीपर ज्याचा खूप जास्त कापला असं माझं म्हणणं आहे, पण जो हार्ट, अ गुड शाउट, गेट्स इन टू अ लॉट ऑफ प्रीमियर लीग टीम्स बट नॉट दिस But कंबाइंड 11. because there is a certain Edwin van der Sar in the goal for United, so clearly we have नाही, a वन ऑफ द ऑल टाइम ग्रेट्स वर्सेस वन ऑफ yes. दॅट एराज गुड कीपर्स. इट्स Also, जस्ट I think the moment Pep Guardiola stepped in, जोहाटला त्याने चला झालं तुमचं एवढाच टाइम आहे तुमच्याकडे ॲट वन वगैरे असं पॉइंट केलेलं. he was loaned to like Genoa or something. Yeah. Impossible So यार. anyway, so Edwin van der Sar gets into the team of Combined Kalpani Gatra. 11. Yes. चला Okay. राईट बॅक. तुझा कोण आहे? मला माहिती तो आहे. आपण स्टॅट्स वर ठरवायचंय, वाईब्स वर ठरवायचंय का हु इज अ बेटर पॉडकास्टर वर ठरवायचंय? You know what? Funny enough, दोघंही गुड पॉडकास्ट. येस. तर कोण तुझा कोण आहे? आर्सेनल सपोर्टर? मायका रिचर्ड्स, बिग मिक्स बिग मिक्स वर्सेस बिग माउथ गॅरी नेव्हिल. गॅरी नेव्हिल. So big नाही, mix versus Gary Neville. if this is a Career-wise, Gary sensible, Neville. Yeah. if this is a sensible football discussion, गॅरी नेव्हिल, बट Yeah. मला मायका रिचर्ड जास्त आवडतो. To be very honest, मला पण आवडतो, but as a person, not as a player. I think on his best day, and he had one of them, but Yeah. on his best day, he's a better player than Gary Neville. But Gary Neville has years worth of good Years games. worth. Yeah, I mean, also he definitely has more titles also, statistically speaking. आणि it's kind of म्हणजे मला जरा दुःख नाही, होतं who की are we मायका kidding? It's Gary रिचर्ड्स Neville. Who are we kidding? It's Gary Neville. मायका रिचर्डचं करिअर खूप जास्त लवकर संपलं रे, म्हणजे वाईट वाटतं. आय मीन आय थिंक ही वॉज ऑल्सो अरे पण इंजुरी रिडन ना प्रायमरली. इंजुरी प्रोन आणि बऱ्यापैकी जर्नीमॅन केलाय त्यांनी. इटलीत खूप टीम्स कडनं खेळणं मजा केली आहे त्यांनी, नाही असं नाही. ही इज द तसं आहे. पायनियर ऑफ दॅट. त्यानंतरचे क्रिस स्मॉलिंग आणि आता स्कॉट मॅकटॉमिने आणि हे सगळे जात आहेत तिकडे. म्हणजे जे त्याचा इंग्लिश पायनियर स्कॉटिश आहे तो. प्लेयर्स इटलीला जाऊन अरे येस. इथे जास्त चांगला, इथे रिस्पेक्ट करतात लोक. फक्त जे तुमचा चामडीचा रंग थोडा दुसरा असला तर इटलीमध्ये त्रास असतो, पण अदरवाइज इट शुडंट बी दॅट बिग अ प्रॉब्लेम. एनिवे, सेंटर बॅक अनफॉर्च्युनेटली मॅनचेस्टर युनायटेड तुझी जी टीम आहे दॅट्स वन ऑफ द बेस्ट सेंटर बॅक पेअरिंग्स. but we need to pick them one by one, right? Yeah. Them one by one. And So, right now we have the tough ask of picking between Rio Ferdinand and Vincent Kompany. आणि माझं म्हणणं आहे थोडंसं अनपॉप्युलर ओपिनियन, बट Vincent Kompany is a better defender. Kompany is a better defender because Ferdinand at the tail end of his career was bad. Vincent Kompany at the tail end of his career got a Bayern Munich contract as a coach. So I don't think so फारसा वर्ष टिकणार आहे तो तिथे. काही नाही, ते इट्स जस्ट लाईक गॉर्डिओलाचा प्लेअर आहे जो हे होतोय टकला आहे, तो पण मॅनेज चांगलंच करेल. नाही गॉर्डिओलाचा प्लेअर असला तर त्याला केस असायला लागतात चांगला मॅनेजर असायला. पण जस्ट लाईक प्लेअर ऑन प्लेअर वन ऑन वन, आय थिंक आय पिक विन्सेंट कंपनी ओव्हर रिओ फर्डिनंड. I do pick Vincent Kompany over Ferdinand, quite honestly. Because but the other one, then yes, I mean other one is again your United player. Vidic hands down walks. Vidic versus there is no chance Lescott makes it over Vidic, right? Barclays man, another Barclays man, Julian Lescott. Yes, so, but Nemanja Vidic up there, like Hall of Famer at Premier League. Yes, hands down. And he left back, just because you have cliche, I think my player is going to get in. I have a feeling. Gabriel Heinze. तुझे आजोबा काय करत होते? Boss, in a very recent podcast, Gabriel Heinze is Mikel Arteta's best friend in football. Is it?
या Wow. आता रिसेंटली म्हणजे मी लिटरली पॉडकास्ट रेकॉर्ड करायच्या आधी त्याचा एक कोणतेतरी इंटरव्ह्यू बघत होतो. सो Okay. he's got two best friends. One is Tim Cahill, the other is Gabriel Heinze. Wow. Team Cahill, I So understand they've played a lot they together. played together. But even I हाँ. tried to make that Venn diagram mix की हाइन्झ आर्टेटाला कुठे भेटला असणार. PSG ना, I think PSG, I think. आय थिंक पीएचडी लाच असणार वगैरे. मग तर त्यांची हाँ. दोस्ती एवढी जुनी आहे म्हणजे तो 18 का 19 वर्षाचा असल्यापासूनच हाँ. मैत्री आहे. सो Long hair Arteta. या सो आय थिंक हाइन्झर आहे ओव्हर क्लिशी. आय मीन नाही रे. Gael Clichy, can you imagine? नाही Like, रे. Gael Clichy या बाजूनी फक्त चांगले प्लेयर गेलेत. आर्सेनल कडनं सिटीला गेलेले दोन प्लेयर सगळे मिनिटं चांगले आहेत. तू कदाचित कन्फ्युज होत असेल गायल क्लिशी, केरन गिब्स आणि अलेक्झांडर ऑक्सलेड चेंबरलेन मध्ये. मी रेफरी आहे का? But नाही, this is a tough one. This is a tough one. But And okay, if we go down to stats, it's Heinze. Because let's see. Gael Clichy has 3 goals to his name. आता गोल जातीकडे क्लीन शीट दिसत नाहीये. But that's about it, quite honestly. 325 क्लीन शीट्स आहेत ना. हँग ऑन, क्लीन शीट्सच बघायचे असतील तर तू इतका संपणार आहेस ना आदित्य आत्ता. तू संपलायस कारण ही हॅज मोर दॅन ट्वाइस द स्किल क्लीन शीट्स. मला दिसत का नाही स्टॅट्स ते क्लीन शीट्स. एकतर गाब्रिएल हाइन्स, युअर लाईक आय डोंट नो, इट्स अ मंडेला इफेक्ट ऑफ यू हॅव्हिंग सीन हिम इन युअर फॉर्मॅट इन वाटत असेल. पण 52 मॅचेस खेळलाय तो प्रीमियर लीग मध्ये. मग क्लिशी वॉक्स इन आहे. अनफॉर्च्युनेटली क्लिशी वॉक्स इन. येस. भांडणच चालू. आता मिडफील्ड आलेलो आहे आपण. आता पण भांडणच चालू. थोड्या वेळाने भांडणं चालू, कारण पहिला घेऊन टाकतो. पहिला कोणता? राईट, लेफ्ट. सो नाही, ऑन द राईट ना. ऑन द राईट म्हणजे बोलायची पण गरज आहे का कोण आहे हा? तुझा प्लेअर क्रिस्टियानो रोनाल्डो आहे आणि माझा प्लेअर कॅन्ड फूड आहे, कारण तो जुनच होत नाही. जेम्स मिल्नर आणि रोनाल्डो, आहा क्या मजा आहे. सो CR7 वॉल्ट्स इनटू, आय मीन आय वुड टेक आताचा क्रिस्टियानो रोनाल्डो आणि आताचा मिल्नर ऑल्सो क्रिस्टियानो रोनाल्डो वॉक्स इन. करेक्ट. सो तसं पण नाही, सो रोनाल्डो वॉक्स इन. दिस इज अ ग्रेट युनायटेड टीम बाय द वे. या इट्स अ ग्रेट युनायटेड टीम. कारण दुसऱ्या विंगवर जिकडे तुझा गॅरेथ बॅरी आहे, नाही तिकडे माझा गॅरेथ बॅरी नाहीये. दुसऱ्या विंगवरती डाविड सिल्वा आहे ना. सिल्वा विंगवर कसा खेळणार? हे मधले आहेत. अरे दिस इज अ 4-4-2 रेट्रोस्पेक्टिव्हली फिटेड ना, म्हणजे इट्स नॉट दॅट. नाही, इट्स 4-2-2-2. इट्स अ नॅरो फॉर सिटी. हा, मग सेम पोझिशनच नाही होत ना. मग इट्स प्रॅक्टिकली 4-3-3. पण आता आपल्याला मॅन फॉर मॅन करायचं आहे ना. मॅन फॉर मॅन करायचं तरी मग माय पर्सन वॉक्स इन डूड. मिस्टर रायन गिग्स वर्सेस गॅरेथ बॅरी करायचंय का तुला? मग आता ऑप्शनच नाही. तूच तसं म्हणतोयस ना. फेअर इनफ. चल ठीक आहे, बिकॉज इट्स लिस्टेड दॅट वे इन द प्रीमियर लीग वेबसाईट, राईट? इट्स फाईन. चलो, हा. सो गॅरेथ बॅरी, रायन गिग्स. Fair enough. Ryan Giggs has played fewer games, scored more goals, beaten more people, had more affairs, everything. Ryan Giggs has more of everything. चलो. बट गॅरेथ बॅरीच्याच बायकोबरोबर जॉन टेरीचं होतं ना लफडं? नाही, वेन ब्रिज. सॉरी. आपण का असे अंकल गोष्टी, वारडीची बायको आणि काय चाललंय आपला? गॉसिप. इंस्टाग्राम कॉन्टेंट पण पाहिजे ना थोडाफार म्हणून. ओके, क्रिएटिव्हिटी वाईज प्लीज डाविड सिल्वा. देयर इज, आय मीन, मायकल कॅरिक आणि डाविड सिल्वा. मायकल कॅरिक अगेन. व्हॉट अ टफ चॉईस टू मेक. बट एल मागो या टीम मध्ये जर रोनाल्डो असणार असेल तर त्याला बॉल द्यायला कोणीतरी लागेल ना. हो, आणि सिल्वा, आय मीन क्वाईट ऑनेस्टली मला वाईट वाटतंय कॅरिकला आपण हे करतोय, पण मला अजूनही वाटतंय आपल्याला कॅरिक लेटर इयर्सचा कॅरिक आठवतोय म्हणून आपण हे करतोय. पण नाही, मला टॉटनम वाला कॅरिकही आठवतोय. माझं कसं होतंय माहितीये का, की डेव्हिड सिल्वा इन द लेटर इयर्स आणि कॅरिक ऑल्सो इन द लेटर इयर्स वेन दे प्लेड अराउंड द सेम टाइम, ते मला आठवतंय म्हणून. इट्स दाविद सिल्वा यार. म्हणजे लाईक तो सांती काझोरला टाईप आहे रे. तो हवाय मला टीम मध्ये. तो लाईक दॅट इज द काइंड ऑफ फुटबॉल वी लाईक वॉचिंग. इट्स सिल्क.
मक्खन. इट्स रिअली. आता हा. भांडण होणार आहे आता नेक्स्ट पोझिशनवर. दिस इज अ इथॉस प्रॉब्लेम ना, की आर यू अ पॉल स्कोल्स मॅन और आर यू अ याया टुरे याया मॅन? टुरे मॅन. your that is your football philosophy talking at this point. This is not like I would have any one of them in a team. They are Yeah. both equally magnificent players, like equal ऑल्सो व्हॉट impact on the हॅपन्स, league. ह्याच्यात प्रॉब्लेम काय होतो, नायदर वन ऑफ अस आर सिटी और युनायटेड सपोर्टर्स ना, सो वी Correct, कॅनॉट असं म्हणजे correct, असं correct. भांडून नाही म्हणू शकत की तू वेडायस का, तुला माहिती बरोबर, तरी आहे का हा बरोबर. वर्ड आणि अनलेस देर इज कसं अ आहे. डिफरन्स ना, मी आता जर हा म्हणलो की याया टोरे आहे, तर तुला पटणार आहे ना ते. हा आणि म्हणजे सायमल्टेनियसली आय बी सिटिंग ऑन दॅट कॉन्व्हर्सेशन की नाही, बातचीत करते ना. पण समजा एक हा, युनायटेड फॅन्स असला इथे बसलेला हा, आणि तो म्हणतोय याया टुरे कोण, याया टुरे तुला स्कोल्स काय होता काय आहे माहितीये का. बरोबर आहे, सो बरोबर आहे. आणि आणि मग मी प्लस तो दोन्हीही भोगलेत. ऍज अन आर्सेनल फॅन मी हा दोन्ही, एक्झॅक्टली ऍज अ मी आर्सेनल फॅन दोन्हीही आपण भोगले. दोघे. बट आय टेल यू वन थिंग, जेवढा धाक मला याया टुरेचा होता ना, तेवढा धाक मला स्कोल्सचा नाहीये. दॅट इज सो फेअर इट इनफ, इज कारण त्या इट इज टीम मध्ये कमिंग फ्रॉम कायम फिअर. त्याच्यापेक्षा जास्त भारी प्लेयर्स होते. वेअर याया टोरे वॉज द पण बेस्ट इट प्लेअर कम्स ऑन टू दिस दॅट टीम. सेम थिंग जे स्कोल्सच म्हणालेले का, एज्युकेटेड फुटबॉल फॉलोअर्सना माहितीये बलोंदॉर कोणाला दिलं जातं. सो इफ यू करेक्ट. आर लुकिंग ॲट फ्लेअर, याया टुरे म्हणजे सिंगल नाही, हँडेडली बॉक्स मधनं मी बॉल आणि टीम दोन्ही कॅरी करत चाललोय पळत, आय ते आय एम याया गोइंग टू टुरेला इंट्रोड्यूस जमायचं. आय एम गोइंग टू इंट्रोड्यूस अ व्हेरी युनिक क्रायटेरिया ओके. टू दिस. ओके. हा राईट नाव दिस कंबाईंड 11, या टीमची मिडफिल्ड आहे क्रिस्टियानो रोनाल्डो, रायन गिग्स आणि डाव्हिड सिल्वा. या हा. टीम मध्ये तुला पॉल स्कोल्स हवाय का याया टोरे हवाय? तुला सांगू मला स्कोल्स चालेल. आय टेल यू व्हाय. राईट, आय टेल यू राईट. व्हाय. आय एम ऑल्सो लिनिंग येस, स्कोल्स. कारण याया टुरेची गरज नाहीये तिथे. करेक्ट. आणि इमॅजिन वी आर सेइंग दिस की याया टुरेची टीम मध्ये गरज पण तुला नाही. नाही, तुला डिफेन्सिव्ह मिडफिल्डरच नाहीये जर तू पॉल स्कोल्सला घेतलास तर. स्कोल स्टार्टेड एज अ डिफेन्सिव्ह मिडफिल्डर अँड एंडेड ऑल्सो एज अ डिफेन्सिव्ह मिडफिल्डर ना. बट लाईक नाही, ते इट्स नॉट गुड इनफ फॉर मी. आय नीड द फिजिकल प्रेझेन्स ऑफ याया टोरे, असं मला वाटतंय. विडिच आणि कंपनी असताना तुला का पाहिजे फिजिकल प्रेझेन्स ऑफ अ सीडीएम? कारण मला सगळ्या मॅचेस डॉमिनेट करून जिंकायच्या आहेत. नाही, हा कॉन्व्हर्सेशन नाही. आय सी बिकॉज CR7 गिग्स आणि स्कोल्सचं कॉम्बिनेशनच जे कहर सो करायचं ना. अच्छा, सो एका बाजूला फॅक्टरी चालू आहे आणि एका बाजूला थिएटर चालू आहे बेसिकली. दाविद हा. सिल्वा आणि रोनाल्डो तिथनं नाचतायत आणि हो. इथे हे लोक बनवतायत काहीतरी मशीन. सो फेअर इनफ, फेअर सिच्युएशन इनफ. वैसा है. सो ठीक आहे, चलो ले लिया पॉल स्कोल्स. Paul Scholes, wow, we are येस, leaving out Yaya Toure for. I mean, but Paul Scholes legend here. I mean, you have to येस. give it to him quite honestly, Paul Scholes. So आता हा, आपण फॉरवर्ड्स ला जाऊया, कारण आय थिंक फॉरवर्ड्स थँकफुली हा. दोघांचंही वॉक इन इट्स अ फॉरवर्ड. इझी लाईक इट्स अ वॉक अवे, लाईक इट्स जल्द खतम हो गया ये डिस्कशन. कारण माझी बॅटिंग मध्ये जे झालं होतं की न्यूझीलंडच्या नंबर 10 मला वाटलं होतं की ट्रेंट बोल्ट वॉक्स इन टू अ टेस्ट टीम, तर त्याच नेमक्या मॅच मध्ये दिविजचा जेम्स अँडरसन होता 10 नंबरला, जो आयुष्यभर 11ला खेळलाय. पण इथे लिस्ट ट्रेंड होताना, बोल्ट तुझा डेल स्टेन होता. ट्रेंड ओ बोल्ट माझा डॅम, ट्रेंट बोल्ट होता. तुझा होता. डेल स्टेन बाहेर ठेवला टेस्टच्या टीम मधनं, रिडिक्युलस. पण इथे नाही झालेलं ते. इथे नाही झालंय, कारण द चॉईस इज बिटवीन माझा अग्वेरो आणि तुझा लुईस साहा. लुईस साहा. ऑल्सो नॉट अ बॅड शॉट फॉर एनी टीम, बट आज नाही गाईज, अग्वेरोच्या समोर But नाही. funny enough, in substitutes in that season only, Ole Gunnar Solskjaer होता. हा, तुझा मित्र खास. हा, माझा मित्र. आपलं हा. भेटलोय आपण बँगलोरला जाऊन. बट एनिवेज लुईस नोवेअर. आय मीन फ्रेश ऑफ. बरोबर. आणि तिकडे तसाच मॅनसिटीच्या बेंचवरती तसाच एडिन झेको आहे. हो, बट तुझा दुसरा स्ट्रायकर आहे तो वाईब्स साठी मजा आली असती इथे या टीम मध्ये. करेक्ट. त्याचं जे म्हणणं होतं या मॅच मध्येच ऍक्च्युली, वाय ऑलवेज मी, तर मारिओ मी तुला सांगू इच्छितो की नॉट ऑलवेज. आज तू नाहीयेस. आज तू नाहीयेस. कारण द बायसिकल किकिंग वेन रूनी मेक्स इट. Yes, hands down. I think for years to come, that clip, though it is not from this match, it is from a different match. Yeah. That bicycle kick will आपले
जनरेशन्स पुढचे पण बघून म्हणतील की काय प्लेअर होता वगैरे. म्हणजे हा. सो स्ट्रायकरला इट्स क्वाईट सिम्पल. इट इज वेन रुनी अँड सर्जिओ अग्वेरो. नीट म्हण. अग्वेरो. नको, युनायटेड फॅन्सला अजूनही ट्रॉमा होत होते. त्यांना थेरपी सेशन करावी लागणार अँड नॉट दे आर ऑलरेडी इन थेरपी बिकॉज ऑफ द वे द सीझन इज गोइंग. सो हो, पण आता उद्या ते जिंकतील ना. उद्या मी त्यांच्या मग साईडनी उद्या आहे. गाईज आपण उद्या सहज मित्र आहोत गाईज. ग्लोरी ग्लोरी मन्ना युनायटेड. हा. येस येस. हा. शी लोकांनी हे असं ऑफ हे करून स्प्रेड केला क्लिप, तर माझा मैं किसी को मुंह दिखाने लायक नहीं रहूंगा वगैरे होणार आहे. Correct. तर ती होती आमची काल्पनिक 11 आणि तो होता आमचा एपिसोड. तुम्हाला एपिसोड आवडला तर लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, इकडे तिकडे शेअर करा, तुमच्या आई बाबांना दाखवा की हे बघा फुटबॉल बद्दल मस्त मराठीत बोलतात. तुमच्या मामी मामा, मावशी काका, आत्या सगळ्यांना पाठवून द्या आणि म्हणा की हे बघा मराठीत मस्त बोलतात हे. आणि आम्ही आता क्रिकेटवर पण बोलतो. आमचा दुसरा एपिसोड आहे जे माझी बॅटिंगचा. तर आम्ही तिथे पण इंडियाचे काय काय कारनामे चालू आहेत ऑस्ट्रेलियामध्ये त्याच्याबद्दल बोलतोच आहे. सो तो पण एपिसोड बघा, तिकडे लिंक खालती दिलेलीच असणार. आमच्या चॅनलची FPL पण आहे जिकडे फुल धिंगाणा चालू आहे. ऑल्सो येस द न्यूज इज राईट. आम्ही ते असिस्टंट मॅनेजर काय प्रकार आहे FPL चा ते पण डिस्कस करणार आहोत. बिकॉज कालच असा एक बॉम्बशेल आम्हाला कळलं की तुम्हाला सांगतो. कालच असा बॉम्बशेल टाकलेला आहे FPL ने की आता तुमच्या 100 मिलियन मध्ये तुम्ही मॅनेजर पण घ्यायचा. म्हणजे असं त्यांना वाटतंय की आम्ही पण मॅन सिटी सारखं काहीतरी हिडन डीलिंग्स करू. बट FPL जॉईन करा, आमची आहे मस्त लीग, मजा चालू आहे तिथे. आणि इंस्टाग्राम पेज तिथे खालती लिंक आहे, त्याच्यावर पण लाईक ठोका, फॉलो करा आम्हाला. तिकडे आम्ही बरेचसा नवीन कंटेंट टाकत असतो. आणि दॅट्स इट. ऍट द एंड ऑफ द एपिसोड, व्हॉट डू वी से, व्हॉट डू वी थिंक ऑफ टॉटनम?